चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात सुमठाणा नावाचे गाव आहे। या गावामध्ये नितेश किसन निमकर हा 33 वर्षाचा विवाहित तरुण राहतो। त्याच्या घराशेजारीच नंदकिशोर सोयाम नावाचा 25 वर्षाचा तरुण राहतो। शेजारी राहत असल्यामुळे नंदकिशोर हा निमकर यांच्या घरी नेहमी येत जात असायचा। तो नितेशच्या बायकोबरोबर गप्पा मारत असायचा। नितेश हा कामावर गेला की नंदकिशोर हा लगेचच निमकरांच्या घरात येत असायचा। सुरुवातीला निमकर यांच्या घरातील लोकांना त्याचे काही वाटत नव्हते, पण हळूहळू त्याचे हे वारंवार येणे घरच्यांना पटत नव्हते। यात काही वेगळाच वास येत आहे असे त्यांना जाणवू लागले। नंदकिशोर आणि नितेशची बायको यांच्यामध्ये गुप्तगू चालल्याचे त्यांना जाणवत होते। दोघांनाही समजून सांगण्यात आले तरी त्यांच्यातील संबंध काही कमी झाले नाही। विशेषतः नितेशच्या वडिलांना याबद्दल खात्री होती की नंदकिशोर आणि नितेशची बायको यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत। त्यांनी याविषयी आपल्या मुलालाही कल्पना दिली होती, पण नितेशला मात्र त्याबद्दल खात्री नव्हती। त्याचा आपल्या बायकोवर विश्वास होता। आपल्या बायकोचा पाय घसरणार नाही असे त्याला वाटत होते, पण काही वेळा सत्य वेगळेच असते। आपण जे समजतो तसे सर्व असते असे नाही। नियतीने काहीतरी अघटित घडवण्याची जणू तयारीच केलेली असते। गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2025च्या रात्री नितेशला कोणाचा तरी फोन आला। त्या व्यक्तीने त्याला पार्टीसाठी बोलवले होते। पार्टी म्हणताच नितेश हा रात्री 10 वाजता आपल्या घराबाहेर पडला। आपल्या बायकोलाही त्याने मी पार्टीसाठी जात आहे असे सांगितले। वडिलांनी त्याला विचारले असता मी पार्टीला जात आहे असे त्याने सांगितले। तेव्हा त्याच्या वडिलांनी काळजीने वेळेत परत ये असे सांगितले। रात्री 11 पर्यंत नितेश परत येईल असे निमकर कुटुंबियांना वाटले, पण तो काही घरी आला नाही। उशीर झाला असेल, कुठेतरी लांब गेला असेल, कदाचित उद्या सकाळी लवकर येईल असे समजून निमकर कुटुंबीय झोपी गेले। दुसरा दिवस उजडला। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळचे 7 वाजले होते। तेव्हा गावातील संतोष धानोरकर नावाची व्यक्ती निमकर यांच्या घरात आली। त्यांनी सांगितले की तुमच्या मुलाचा अपघात झाला असून तो गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला पडला आहे। हे ऐकताच वडील किसन निमकर वय वर्ष 56 यांच्या काळजात धस्स झाले। त्यांनी आपल्यासोबत काही लोकांना घेऊन घटनास्थळ गाठले। तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा मुलगा नितेश हा मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले। अंगावर रक्त सांडलेले होते, डोक्याला गंभीर मारहाण झाली होती। या घटनेची माहिती राजुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली। राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। मृतकाची एकूण स्थिती पाहता अपघात झाल्याचे दिसून येत असले तरी हा घातपात असावा अशी शंका नितेशच्या वडिलांना होती। नितेशची मोटारसायकल बाजूला पडली होती, त्याच्या डोक्यावर प्रहार झाला होता। इतकेच नव्हे तर घरातील वातावरण, त्याच्या बायकोचे असलेले अनैतिक संबंध यामुळे किसन निमकर यांना शंका येऊ लागली होती। आदल्या रात्री म्हणजे गुरुवार दिनांक 24 एप्रिलच्या रात्री 9 वाजता नितेशला गावातीलच एका व्यक्तीचा पार्टीसाठी फोन आला होता। तो फोन दुसरा तिसरा कोणाचा नसून नंदकिशोर सोयाम याचा असल्याचे वडिलांच्या लक्षात आले होते, पण शेजारी राहणारा हा मुलगा इथपर्यंत कृत्य करेल का नाही अशी शंका किसन निमकर यांना आली नाही। नितेश हा फोन आल्यानंतर आपली मोटारसायकल MH 34 EE 6328 ही घेऊन लगेच येतो म्हणून पार्टीला गेला। त्यानंतर तो परत घरी आलाच नाही। एकूणच हा अपघात नसून आपल्या मुलाचा खून झाला असल्याची शंका येऊ लागल्यानंतर वडिलांनी राजुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आपल्या मुलाच्या बायकोचे शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर सोयाम याच्यासोबत अनैतिक संबंध असून त्यांनीच हा घातपात केला असावा अशी शंका व्यक्त करत नंदकिशोर चरणदास सोयाम वय 25 याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। त्यानुसार राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी नंदकिशोर याला अटक केली। त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।